नितेश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। रोहित आर्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणलाय। रोहित आर्यचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये आणला गेलाय। रोहित आर्यचा मेवना सुमित माहेश्वरी शवविच्छेदन केंद्रामध्ये दाखल झालाय। शवविच्छेदनानंतर रोहित आर्यचा मृतदेह हा पुण्यात नेण्याची शक्यता आहे। आर्यचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्याची सूत्रांची माहिती आहे। आर्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयामध्ये आणला असून शवविच्छेदन झाल्यानंतर रोहित आर्यचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, काय आहेत अपडेट? जगदीश, शवविच्छेदन येथे रोहित आर्याचं सुरू आहे। काही वेळातच शवविच्छेदन पूर्ण होईल आणि त्यानंतर रोहित आर्याचा मृतदेह आहे तो त्याच्या पुण्यातल्या राहत्या घरी जो आहे तो त्याच्या आई वडिलांना सुपूर्द केला जाणार आहे आणि काही वेळातच जे आहे ते शवविच्छेदन पूर्ण होईल आणि त्यानंतर त्याचा मृतदेह आहे तो त्याच्या आई वडिलांकडे देण्यात येईल। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कमीत कमी सकाळी त्याची त्याचं इथे आणलं गेलं होतं। त्यानंतर या ठिकाणी त्याची पत्नी येणार होती आणि त्यानंतर ती पोलिसांना त्यांचा जबाब नोंदवला जाणार होता, मात्र त्याची पत्नी आली नाही। त्यानंतर त्याचा मेवणा तो या दुपारी या ठिकाणी आला होता आणि त्याचा जबाब नोंदवला गेला होता। त्यानंतर संध्याकाळी जे आहेत ते या ठिकाणी काही वेळापूर्वी त्याचा शवविच्छेदनासाठी रोहित जे आहे ते आर्याचा मृत देण्यात आला आणि त्यानंतर रोहित आर्याचा शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह आहे तो त्याच्या कुटुंबियांना पुण्यात त्याच्या राहत्या घरी आई वडिलांकडे सोपवला जाणार आहे। धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल। रोहित आर्यचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला गेलाय। शवविच्छेदन सुरू झालंय। शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केला जाईल।